अगं बाई वाड्यावर या बाई, वाड्यावर या बाई, वाड्यावर या. लई चाललंय कधीपासून. माहितीच नाही की आपलं वाड्यावर या पाहिलं का कोण आले? कोण आलंय? मोनिका माय डार्लिंग. बसा. तर सांगू ना तुला निळू, या पोरीचं मला एक आवडते. काय? काही झालं ना तरी एकदम फिटनेस फ्रीक. खरंय. जिम करणार, योगा करणार, डाएट करणार. आणि योगा तर कसा नुसता इकडं तिकडं नाही, अभिनय करताना सुद्धा. अभिनय करताना योगा करतात? काय गबस. मी दाखवते म्हणजे कसं असतं योगा करतात अभिनय करताना. सपोज डायलॉग सुरू झाला तर ती सुरू होते. तुला नाही तुला असं नाही वाटत तू मानसीशी जास्ती जवळीक करतोयस? नाही का वाटत तुला? मला आता खूप राग आलाय. हे मध्ये मध्ये एवढा वेळ का थांबताय तुम्ही? बॅकग्राऊंड म्युझिक चाललंय, मी श्वास घेतलाय. अशी आहे पोर. खरं मध्ये मध्ये कर. पण आहे एकदम गुणाची. हा. कुणाची काय असे ना कडक आहे बस. मामाला पण मी काय म्हणते, किती करशील पोरी संसारासाठी? किती करशील? थोडी स्वतःची निगा राख. देखभाल कर स्वतःची. केसाला तेल बिल लावत जा आदन मधनं. गंध चाललेत बघ कलर असतो, कलर स्टाईल असते ती. तुला ना मी अभिज्ञा फटके मारणार आहे. रंगपंचमी खेळलीस ना, केस धुताना येत तुला कलर लावून फिरके तशीच. हेअरस्टाईल असते. आजकालच्या पोरींचं मला काही सांगू नको तू निडू. तुला एक सांगू का? विक्रांत आहे ना, खरं नाव काय माहितीये का? काय? ओम प्रकाश. खरं नाव ओम प्रकाश. हे ओम प्रकाश तेच काय सर? ते एक डायलॉग मारा ना तुमचा. जबरदस्त आवाज केवढा पाप, जगाला माहिती तुमचा आवाज सर. ती एकदा डायलॉग मारा ना ते भगवान देश को मामा नाही तू देश तो मामा, पण सगळ्यांना मामा बनव. आहे ओम प्रकाश आहे. सेम आऊ पण आलेले आहेत, बघितलं का तुम्ही? लाडक्या मी आले रे, किती दिवसांनी भेट. आजी आजी असू द्या असू द्या. सावरा स्वतःला. तुम्ही ओळखता यांना? ओळखतो म्हणजे खूप जुनी ओळख आहे आमची. मला 40 वर्षाच्या संसारात कधी बोलला नाही तू. अगं वेडे, सगळ्या गोष्टी काय सांगायच्या असतात का काय? आऊ आऊ हीच माझी पहिली डाऊ. तुला डाऊट येतोय? डाऊट येतोय? मग ते तसंच आहे आमचं. अगं हिला जग आज आऊ म्हणतंय. हे नाव तिला कुणी दिलं? मी दिलं. कसं? एकदा हिने मला प्रेमात पाडलं. मला जोरात लागलं तेव्हा मी ओरडलो आऊ. तेव्हापासनं जग हिला आऊ आऊ म्हणतंय. होय. जन्मांतरीचं नातं आहे आमचं. मी तर ह्या जन्मात जन्मलो आणि लगेच हिचं नाव घेतलं होतं. कसं? खरंच आमचं खूप प्रेम होतं एकमेकांना. नाही आता ऐकवत यापुढे नाही संसार करू शकत आता तुमच्या बरोबर. येते मी. तुम्ही आता राजा राणीचा संसार करा. जाऊ दे आऊ छू. जा लवकर जा. अरे जा.
कसं झालं, तिला जर हाकलायचं तर मी 40 वर्ष प्रयत्न करतो, माझ्याच्यानं झालं नाही. आज गेली शेवटची फायनल. चल मी येतो, थँक्यू. आता काय तुला आता मोनिकाकडे येणार आहे. सगळ्या घरादाराला जी टेन्शन देते आणि महाराष्ट्राला सुद्धा तुझ्यामुळे टेन्शन येतं खरं तर, अशी ही मोनिका. तुला ही व्यक्तिरेखा साकारताना कसं वाटतं आणि काय प्रतिक्रिया असतात प्रेक्षकांच्या? मी जेव्हा सुरुवात केली हे करायला तेव्हा मला साधारण सांगितलं होतं की तुझी ग्रे अशी शेडची भूमिका असणार आहे. बाकी मला काहीही माहिती नव्हतं. मला माहिती नव्हतं की तिला दिवस जाणार आहेत लग्नाआधी. सो माझ्यासाठी सुद्धा हा खूप मोठा सस्पेन्स होता. सो ती व्यक्तिरेखा साकारणं इट वॉज अ व्हेरी बिग रिस्पॉन्सिबिलिटी. म्हणजे आमचे जे लेखक होते आणि आमचे प्रोड्युसर आणि डिरेक्टर यांनी खूप विश्वास दाखवला माझ्यावर आणि हळूहळू मला सुद्धा ते सापडत गेलं. कधी कधी मला खूप स्क्रिप्ट बघून मला असं खूप त्रास होतो करताना कारण आपण जसे नाही होत तसं आपल्याला पोर्ट्रे करायला लागतं. पण खरं तर दॅट इज वॉट अन ॲक्टर इज. दॅट इज वॉट वी हॅव टू डू. सो मी असा विचार करायचे की जर माझ्या मनाविरुद्ध काही झालं तर मी कशी रिॲक्ट करेन. सो तसं मला हळूहळू ती मोनिका सापडत गेली. आणि ऑफकोर्स एवढे सिनियर ॲक्टर्स होते माझ्यासमोर, त्यांच्यासमोर सीन करायचा हीच मला खूप मोठी भीती होती. पण एव्हरीबडी वर व्हेरी सपोर्टिव्ह. इवन खूप छान कोस्टार्ससुद्धा मिळाले. सो ह्या सगळ्यांमुळे ही भूमिका जास्त वरती आली असं मला वाटतं. आता येणार आहे उषाताईंकडे. उषा नाडकर्णी, खूप गोड आजी याच्यामध्ये तुम्ही आहात आणि तुम्ही आयुष्यभर अशी खाष्ट सासू केलीत, पण तुम्हाला मोनिका भेटली का नाही शेवटी? मोनिकाच्या कानाखाली मारली की नाही? तुला माहितीये आऊ ह्या सीनसाठी किती दिवस झाले थांबली होती. मी कधी हिला मारणार आहे, मी कधी हिला मारणार आहे. हो, त्याची रिहर्सल पण झाली. आम्ही लगेच देतो. बरोबर, अशा गोष्टीची कुठे रिहर्सल करायची असते का? पण खूप गोड आजी करता तुम्ही. काय असतो अनुभव आणि काय सांगाल याबद्दल? नेहमीच ती कडक बाई याच्यात ती कडक आहे. म्हणजे आपल्या घराला सांभाळून घेणारी, म्हणजे तिचा धाक आहे. पण धाक असला तरी तितकंच तिचं प्रेम आहे सगळ्यांच्यावर. म्हणजे मुलगा येत नाही म्हणून त्याची वाट बघत असते, पण तो दारू पिऊन आला म्हटल्यानंतर त्याला बोलताना पण मग तिला डोळे भरून येतात की आपल्या पोरालाच मी बोलते म्हणून. किंवा माझ्या सुनेशी सुद्धा, म्हणजे तिला मी अशी धाकात नाही ठेवलेली आहे, पण ते बिचारे घाबरतात. म्हणजे ते बहुतेक उषाला घाबरत असतात. पण तसं आमच्या घरातलं कोणीच नाही आहे. ते आम्ही सगळे मस्त करून, आमची मस्त फॅमिली आहे. वा वा वा.